नमस्कार. लभाळी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज मदर्स डे आहे. तर त्यानिमित्ताने सगळ्या मातांना माझे नम्र प्रणाम. आपल्याकडे म्हटलंच आहे मातृदेवो भव. तर आज मी प्रथम सुरुवात करायच्या आधी मी माझी 2 पेंटिंग्स दाखवते. ॲक्च्युली 3 पेंटिंग्स दाखवते. हे जे वरचं पेंटिंग आहे ते माझ्या आईचं अंत्यदर्शन आहे. तिला अग्नी दिला त्यावेळेचा त्यावेळेचं हे पेंटिंग आहे. नंतर माझ्या लेकीला मुलगा झाला, म्हणजे मला नातू झाला, तर त्यावेळेचं हे आहे पेंटिंग. आणि आता दुसरं एक हे जे पेंटिंग आहे त्याचं नाव आहे जीवनचक्र. ते तुम्हाला दिसतंय का मला कळत नाही, पण त्याच्यामध्ये जीवनचक्र आहे की एक जीव जन्माला येतो, एक जीव जात असतो. तर ते असं जीवनचक्र त्याचं नाव होतं. तर आता मी तुम्हाला एक नेहमीसारखं स्फुट माझं वाचून दाखवते. काल मी एका कॉन्सर्टला गेले होते सतारीच्या. आणि त्यावेळेला तुम्हाला मी मागे एकदा म्हटलंच होतं की संगीताचे सूर, त्याचं काहीतरी डायरेक्ट कनेक्शन आहे माझ्यामध्ये. त्यांनी मला काहीतरी स्फुरण पावतं. क्रिएटिव्ह काही मते असो, स्केच असो, पेंटिंग असो, स्फुटं असो, पण काहीतरी निश्चित ते सूर काहीतरी मनामध्ये एकदम उलाढाली करतात. तसंच कालची ती कॉन्सर्ट. तर त्याचं मी स्फुट ते वाचून दाखवते. त्या स्फुटाचं नाव आहे निरुत्तर. निरुत्तर. सतारीची मींड या स्वरावरून त्या स्वरावर झेप घेते. सतारीची मींड या स्वरावरून त्या स्वरावर झेप घेते. दिडदा दिडदा थुई थुई नाचू लागतात. रंगिली मैफिल पाझरत राहते. रंगिली मैफिल पाझरत राहते, पण कुठचा नेमका सूर मनाची तार छेदून जातो, त्याला अचूक उत्तर नाही, अचूक उत्तर नाही. दृष्टिक्षेप होतात. दृष्टिक्षेप होतात, पापण्यांचे पंख फडफडतात. पण कुठच्या क्षणी डोळ्यांची पाखरं हृदयाच्या पिंजऱ्यात अडकतात, त्याला अचूक उत्तर नाही, त्याला अचूक उत्तर नाही. रिकामा घडा नदीत बुडतो. रिकामा घडा नदीत बुडतो. बुडबुडे फुटतात. थेंब थेंब गर्दी करतात आत शिरण्यासाठी. थेंब थेंब गर्दी करतात आत जाण्यासाठी. पण कुठच्या थेंबांनी तो घडा शेवटी पूर्ण भरतो? पहिल्या, मधल्या की शेवटच्या? त्यालाही अचूक उत्तर नाही, उत्तर नाही. दूध शेगडीवरती असतं, डोळे राखण करीत असतात. दूध शेगडीवरती असतं, डोळे राखण करीत असतात, तरी पण नेमकं ते एका बेसावीत क्षणी उतू जातं. कोणत्या क्षणी? त्यालाही अचूक उत्तर नाही, उत्तर नाही. बाळ गर्भात वाढत असतं. बाळ गर्भात वाढत असतं. कधी 9 मास पूर्ण होतात, तर कधी उतावीळपणे जीव जन्माला येतो. पण तो कोणत्या क्षणी अवतरणार, त्यालाही अचूक उत्तर नाही, उत्तर नाही. जन्मभर श्वासाचा भाता घुमत असतो. जन्मभर श्वासाचा भाता घुमत असतो. नेमक्या कोणत्या क्षणी तो स्तब्ध होणार, त्याला उत्तर नाही, उत्तर नाही. मनाच्या नदीत विचारांच्या लाटा अविरत वाहत असतात. मनाच्या नदीत विचारांच्या लाटा अविरत वाहत असतात. पण अचानक मध्येच एखाद्या भोवऱ्यात सापडून बुंद बुंद मोकळे होत होत शब्दांना ओले करतात. बुंद बुंद मोकळे होत होत शब्दांना ओले करतात. आणि त्या ओघात एक नवी काव्यसरिता पाझरू लागते, पाझरू लागते.
पण कुठच्या नेमक्या शब्दांनी त्या कवितेचा उगम होतो त्याला अचूक उत्तर नाही, अचूक उत्तर नाही. परत एकदा सगळ्या मातांना माझा नम्र प्रणाम. आपल्याकडे म्हटलंच आहे मातृदेवो भव, त्यामुळे माझ्या आईच्या स्मृतीलाही मी आजची ही कविता पाहते. तिनेच मला जगण्याची कला शिकवली. परत भेटू. आवडलं तर नक्की दाद द्या त्याची माझ्या यूट्यूब चॅनलवरती. नाही आवडलं तरीही मला कळवा, म्हणजे मला नवीन शिकायला मिळेल.